नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. बियाणे उद्योग म्हणजे सीड इंडस्ट्री आणि त्यातल्या करिअर संधी. आपल्याला कदाचित वाटेल की हे फक्त शेतीपुरतं मर्यादित आहे. हो, पण खरं तर तसं नाहीये. बरोबर. हे जागतिक अन्न सुरक्षेसाठी खूप महत्वाचं आहे आणि वनस्पतीशास्त्र, बायोटेक किंवा जेनेटिक्स शिकणाऱ्यांसाठी इथे भरपूर वाटा आहेत. आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून आपण हे सगळं सविस्तरपणे समजून घेऊया. म्हणजे यात करिअरचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत, काय कौशल्य लागतात, हो, मोठ्या कंपन्या कोणत्या आहेत, अगदी इंटरनॅशनल कंपन्या सुद्धा, आणि नोकरी कशी मिळवायची. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. म्हणजे यातल्या मुख्य भूमिका कोणत्या आहेत, जसं की प्लांट ब्रीडर, जेनेटिसिस्ट, हो, सीड टेक्नॉलॉजिस्ट आणि रेग्युलेटरी अफेअर्स स्पेशलिस्ट. हे सगळं ऐकायला थोडं टेक्निकल वाटतंय. हो, वाटू शकतं. पण या भूमिका खरंच खूप महत्वाच्या आहेत आणि रंजक सुद्धा. उदाहरणार्थ प्लांट ब्रीडर घ्या. ते फक्त नवीन वाण नाही बनवत, म्हणजे ते दुष्काळ सहन करू शकणारे किंवा जास्त उत्पादन देणारे वाण तयार करतात. अच्छा. जे आजच्या बदलत्या हवामानात किती गरजेचं आहे. अगदी. मग सीड टेक्नॉलॉजिस्ट आहेत. त्यांचं काम आहे बियाण्यांची गुणवत्ता तपासणं. म्हणजे क्वालिटी कंट्रोल. अगदी. आणि हे आंतरराष्ट्रीय नियमानुसार करावं लागतं. ISTA आहे, OECD आहे. त्यांचे नियम पाळावे लागतात, जेणेकरून शेतकऱ्याला चांगलं बियाणं मिळेल आणि आंतरराष्ट्रीय व्यापार पण सोपा होतो. म्हणजे हे खूपच काटेकोर असणार मग. आणि तुम्ही रेग्युलेटरी अफेअर्स स्पेशलिस्ट म्हणालात, त्यांचं नेमकं काम काय? त्यांचं काम जरा वेगळं आहे. ते कायदेशीर आणि नियामक बाजू सांभाळतात. म्हणजे नवीन वाण बाजारात आणायचं असेल तर सरकारी परवानग्या लागतात. हो. बियाण्याचं प्रमाणीकरण म्हणजे सीड सर्टिफिकेशन करून घेणं आणि महत्त्वाचं म्हणजे बौद्धिक संपदा हक्क IPR त्याचं संरक्षण करणं. अच्छा, म्हणजे लीगल आणि रेग्युलेटरी दोन्ही. हो, WPIO, UPOV सारख्या आंतरराष्ट्रीय करारांचं पालन करावं लागतं. आणि म्हणूनच बायर, सिंजेंटा, कोर्टेवा सारख्या मोठ्या कंपन्या आहेत ना, हो, त्या या सगळ्यामध्ये खूप गुंतवणूक करतात. खास करून बायोटेक्नॉलॉजी आणि जीन एडिटिंग म्हणजे क्रिस्पर सारख्या तंत्रज्ञानात. आणि भारतातल्या कंपन्या? भारतातही आहेत की. महिको आहे, अडवांटा सीड्स आहे, त्या पण आघाडीवर आहेत. वा, म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, कायदे सगळंच आहे यात. मग या वेगवेगळ्या कामांसाठी नक्की कोणती कौशल्ये लागतात? बरोबर. म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि प्लांट ब्रीडिंगचं बेसिक नॉलेज तर हवंच. पण आता काळ बदललाय. मॉलिक्युलर ब्रीडिंग, बायोइन्फॉर्मेटिक्स. बायोइन्फॉर्मेटिक्स म्हणजे जैविक डेटाचं विश्लेषण करणं आणि NGS डेटा हाताळता येणं हे खूप महत्त्वाचं झालंय. जीन एडिटिंग, खास करून क्रिस्पर तंत्रज्ञान, याचं ज्ञान असेल तर उत्तम. आणि लॅबमधलं काम पण आहे. PCR, ELISA सारख्या चाचण्या, फील्ड ट्रायलचा अनुभव, हे सगळं लागतं. अच्छा. सीड सायन्समध्ये ISTA किंवा FAOचे कोर्सेस केले असतील तर फायदा होतो. आणि सॉफ्ट स्किल्सचं काय? हो, तो पण महत्त्वाचा मुद्दा आहे. नुसतं टेक्निकल असून चालत नाही. संवाद कौशल्य, टीममध्ये काम करण्याची क्षमता, हे सगळं विक्री किंवा मॅनेजमेंटच्या भूमिकांसाठी आवश्यक आहे. आणि डेटा अनालिसिस. हो, R किंवा SAS सारखी सॉफ्टवेअर वापरता येणं ही पण एक जमेची बाजू आहे नक्कीच. हे सगळं ऐकून वाटतंय की हे खूपच मोठं क्षेत्र आहे. मग या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवायची कशी? म्हणजे मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा आपल्या भारतातल्या चांगल्या कंपन्यांमध्ये काही मार्ग आहेत का? हो, नक्कीच आहेत. एक चांगला मार्ग म्हणजे इंटर्नशिप्स. बरोबर. भरती करतात. अच्छा. आणि तिसरा महत्त्वाचा मार्ग आहे नेटवर्किंग. ISF किंवा APSA सारख्या संस्थांच्या परिषदा होतात. तिथे सहभागी होऊन लोकांशी संपर्क वाढवला की संधींची माहिती मिळते. आणि सर्टिफिकेशन वगैरे? हो, योग्य सर्टिफिकेशन किंवा विशेष कोर्सेस केले असतील तर त्याचा नक्कीच फायदा होतो. तर एकंदरीत या चर्चेतून असं दिसतंय की बियाणे उद्योग, वनस्पतीशास्त्र आणि संबंधित क्षेत्रांतील विद्यार्थ्यांसाठी खरंच एक चांगलं करिअर देऊ शकतो. संशोधन आहे, उत्पादन आहे, क्वालिटी कंट्रोल, विक्री, कायदेशीर बाजू, भरपूर संधी आहेत. अगदी. आणि शाश्वत शेती आणि अन्नसुरक्षेचं महत्त्व वाढतच आहे. त्यामुळे या क्षेत्राला भविष्य आहे असं वाटतं. हो, ते तर आहेच. पण जाता जाता एक विचार येतोय मनात. काय? आपण आज बोललो ते सगळे प्रस्थापित मार्ग आहेत, पण भविष्याचं काय? म्हणजे व्हर्टिकल फार्मिंग सारख्या गोष्टी येत आहेत. AI वापरून ब्रीडिंग प्रोग्राम चालवले जातील. हो, बरोबर. या सगळ्यामुळे या उद्योगातल्या भूमिका कशा बदलतील? कदाचित अशा नवीन भूमिका तयार होतील ज्यांची आपण आज कल्पनाही करू शकत नाही. तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलतंय की या भविष्यातल्या बदलांसाठी आपण तयार कसं राहायचं, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.